नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। सत्ता संघर्षानंतर पालघर येथे ठाकरे गटाची पहिलीच सभा आज आयोजित करण्यात आली आहे। आज 12 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले आहे। बोईसर जवळील पास्थळ येथील आंबट गोड मैदानात ठाकरे गटाची सभा आज सायंकाळी आयोजित करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे हे प्रचार सभा घेणार आहेत। पास्थळ येथे संध्याकाळी 4 वाजता महाविकास आघाडीकडून सभा घेण्यात येणार आहे। यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेते मतदारांना संबोधित करणार आहेत। एकीकडे महायुतीचा उमेदवार निश्चित होत नसताना महाविकास आघाडीने प्रमुख नेत्यांच्या जाहीर प्रचार सभेने पालघरमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत उडी घेतली आहे। सत्ता संघर्षानंतर पालघर येथे ही पहिलीच सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेला 20 ते 25 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पाटील यांनी दिली आहे। तर सभेसाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे। या प्रचार सभेत वाढवण, मुरबे बंदरासह बुलेट ट्रेन, भूसंपादन, आरोग्य सेवा, कुपोषण, पाणी टंचाई, ग्रामीण भागातील अन्य विषयांबाबत ठाकरेंची तोफ धडाडणार असल्याचे संपर्क प्रमुख मिलिंद वैद्य यांनी सांगितले। मात्र या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय संबोधित करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल।